नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:43 ते 12:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12:48 असणार आहे. गुल्लिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:04 आणि यमगंड काळ पहाटे 7:22 ते 9:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर त्रिकोणयोग करेल. गुरुबरोबर केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतात किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. तुमची मानसिकता सकारात्मक दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात. तुमचे अनुमान अचूक येतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. आर्थिक खर्चावर थोडंसं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. संध्याकाळनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसेल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. थोडीशी तगमग झाल्यासारखी वाटेल. मात्र काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. ते अचूक ठरतील. मित्र परिवारावर भेटीगाठी सुद्धा होतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल. आराम करणं पसंत करा आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या 3य स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भातले उत्तम लाभ तुम्हाला मिळतील. याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात नवनवीन संधीसुद्धा समोर येऊ शकतील. महत्त्वपूर्ण गोष्टी करण्याकडे तुमचा कल राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं प्रवास योग संभवता दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. ती पूर्ण सुद्धा होताना दिसतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काय चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी काय चांगले उत्तम लाभ संभवतात. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. तुमच्यातला उत्साह अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. करिअरच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सर्व कामं तुमची आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वरिष्ठांकडून चांगली मदत लाभेल. सहकर्मीकडून चांगली मदत तुम्हाला मिळू शकेल. दिवस तुमचा आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. थोडं फिरणं होईल. मात्र कामं मार्गी लागू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभ मिळू शकेल. महत्त्वाची कामं तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ सुद्धा संभवतात. काही चांगले गोष्टींची सुरुवात करू शकता. महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला उत्तम प्रकारे मिळतील. थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 7 नंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायक दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण कामं आज तुमच्या मार्गी लागू शकतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, फिरणं
नवीन काही गोष्टींना सुरुवात करणं, अशा सर्व गोष्टींसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका आणि आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 27 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.